उत्साहानिमित्त ऐरोली ग्रामस्थ मंडळाच्या वतीने ऐरोली कोळीवाडा येथील हनुमान मंदिरात धार्मिक, सांस्कृतिक व पालखी सोहळ्याचे भावपूर्ण आयोजन करण्यात आले होते। ऐरोली कोळीवाडा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात येत असते, परंतु यंदाच्या वर्षी स्थानिक नगरसेवक राजू कांबळे व नगरसेवक आकाश मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान जयंती सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यास खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जी प्रभाग समिती सदस्य रेवेंद्र पाटील, स्थानिक नगरसेवक राजू कांबळे, नगरसेवक आकाश मडवी, ग्रामस्थ एकनाथ मडवी, किरण म्हात्रे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्री हनुमान प्रतिमेची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात काढण्यात आली। यावेळी असंख्य भाविक भक्तांनी सहभाग घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग घेतला, तसेच महिलांनी प्रतिमेची पूजा केली। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। ऐरोली धार्मिक ग्रामस्थ मंडळातर्फे आम्ही हा हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा करत आहोत। हे आमचं तसं दुसरं वर्ष आहे। आम्ही आमच्या पूर्ण ज्येष्ठ नागरिकांसहित हे कार्यक्रम करतोय, परंतु ही आमची प्रथा खूप जुनी आहे। माझा जन्मही नसेल त्यावेळेला 42 वर्षापासून ही प्रथा चालू आहे आणि आमचे लाडके मामा एकनाथजी मडवी साहेब यांच्या ऐरोली धार्मिक ग्रामस्थ मंडळ ऐरोली कोळीवाडा यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीप्रमाणे हा हनुमान जन्मोत्सवाचा आम्ही कार्यक्रम 2 दिवस आम्ही दरवर्षी आम्ही साजरा करतो। पण आम्ही यावर्षी थोडंसं विशेष वेगळं नियोजन आम्ही असं केलेलं आहे की मगाशी आमचे एकनाथ मडवी यांनी जे सांगितलं की 1975 सालापासून त्यांनी सुरुवात केली, पण मला आमचा त्यावेळेस जन्म नव्हताच, पण त्यावेळेस नाना आम्हाला कधीतरी सांगतात, कधी आमची चर्चा होते की त्यावेळेस आम्ही बैलगाडीमध्ये हनुमानाचा वेशभूषा करून राम, लक्ष्मण, सीता त्या सगळ्यांचं ती जुनी आठवण पुन्हा नव्याने लोकांच्या नजरेत आणून एक जुनी आमची जी संस्कृती होती ती पुन्हा आम्ही जपण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्याच पद्धतीने आम्ही यावर्षीसुद्धा पुन्हा तशाच पद्धतीने हनुमान जन्मोत्सवाच्या पालखी निमित्ताने बैलगाडी सजवून त्यामध्ये आम्ही ह्या पालखीची मिरवणूक आम्ही काढणार आहोत। 1975 सालापासून आमच्या मनामध्ये आलं की प्रत्येक गावी पालखी मिरवणूक होते, परंतु ऐरोली गावामध्ये होत नाही। त्याच्यावर आम्ही माझ्या मित्रमंडळींनी विचार केला आणि पहिलं वर्ष म्हणजे 75 साली आमच्याकडे पालखीसुद्धा नव्हती। आम्ही एक साधा सत्यनारायणाचा चौरंग घेऊन पालखीची मिरवणूक सुरू केली, त्या तोपर्यंत चालू ठेवले आणि सर्व नागरिकांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। 1975 पासून धार्मिक ग्रामस्थ मंडळ ऐरोली गावाच्या वतीने परंपरेने चालू असलेला उत्सव सोहळा असं आम्ही सातत्याने गेले 45 वर्षापासून सुरू आहे। आणि या उत्सवामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आम्ही राम, लक्ष्मण, सीता, हनुमान असे आमच्याच गावातील स्थानिक लोक हे वेशभूषा करतात आणि हे बघण्यासाठी लोक बाहेरून येतात, खूप मजा येते। आणि एक बैलगाडीमध्ये त्यांना बसून आम्ही रॅली काढतो आणि हा उत्सव हा खूप मोठा भव्य दिव्य असा उत्सव आहे। म्हणजे 2 दिवस सुरू असलेला उत्सव 45 वर्षापासून। यावेळी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ऐरोली कोळीवाड्यातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तिमय गाणी देखील सादर करण्यात आली। यावेळी संपूर्ण ऐरोली गाव भक्तिमय वातावरणात बुडून गेले होते। la 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 la